हायपोग्लायसिमिया आणि त्याची प्रतिबंधक उपाययोजना. लो ग्लुकोज, ज्याला हायपोग्लायसिमिया असंही म्हणतात, म्हणजे रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होणे, साधारणपणे 70 मिलीग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी. हे डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये होऊ शकते, विशेषतः जर तुम्ही इन्सुलिन किंवा ग्लुकोज कमी करणारी मेडिसिन्स घेत असाल. लो ग्लुकोज सहसा तेव्हा होतो जेव्हा औषध, आहार आणि शारीरिक हालचाल यामध्ये समतोल राहत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही जेवण चुकवले किंवा उशिरा केले, नेहमीपेक्षा कमी खाल्ले, चुकून जास्त औषध घेतले, चुकीच्या वेळी औषध घेतले, जास्त शारीरिक हालचाल केली आणि काही खाल्ले नाही किंवा अन्नाशिवाय मद्यपान केले. लो ग्लुकोजची सुरुवातीची सिम्पटम्स ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला घाम येणं, थरथर कापणे, अचानक भूक लागणं, गरगरणं किंवा डोकेदुखी, अशक्तपणा किंवा थकवा, चिडचिड, गोंधळ किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. जर ब्लड ग्लुकोज आणखी कमी झाला तर ते सिरियस होऊ शकते. तुम्हाला धूसर दिसणे किंवा बोलण्यात अडचण येऊ शकते. सिरियस परिस्थितीत झटके, बेशुद्धी किंवा शुद्ध हरपणे होऊ शकते. अशी सिम्पटम्स दिसल्यास थांबवू नका. शक्य असल्यास ब्लड ग्लुकोज चेक करा. नसल्यास लगेच उपचार सुरू करा. ताबडतोब सुमारे 15 ग्रॅम फास्ट ॲक्टिंग ग्लुकोज घ्या. हे 3 चमचे ग्लुकोज पाण्यात किंवा 3 ते 4 ग्लुकोज टॅबलेट किंवा अर्धा ग्लास फळांचा रसमध. 15 मिनिटे थांबा. पुन्हा तपासा. जर अजूनही कमी असेल पुन्हा घ्या. बरे वाटल्यावर जेवण घ्या. जेवण तयार नसेल तर छोटा स्नॅक घ्या, जसे 2 ते 3 बिस्किटे, 1 लहान केळे, 1 पोळी, 1 लहान वाटी भात किंवा 1 ग्लास दूध, जेणेकरून पुन्हा ग्लुकोज कमी होऊ नये. जर व्यक्ती खूप सुस्त किंवा गोंधळलेली असेल, बेशुद्ध पडली असेल, झटके आले असतील किंवा शुद्ध हरपली असेल किंवा गिळू शकत नसेल तर तात्काळ मेडिकल मदत घ्या. व्यक्ती बेशुद्ध असल्यास तोंडाने काहीही देऊ नका. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन जा किंवा तात्काळ इमर्जन्सी मदतीसाठी कॉल करा. जर तुम्हाला एकदाही लो ग्लुकोजचा एपिसोड झाला असेल तर डॉक्टरांना सांगा. जर हे वारंवार होत असेल तर मेडिसिन्सची मात्रा किंवा टायमिंग बदलण्याची गरज असू शकते. स्वतःहून औषधे बंद किंवा कमी करू नका. डॉक्टर योग्य मार्गदर्शन करतील. लो ग्लुकोज टाळण्यासाठी वेळेवर जेवा आणि औषधे नियमानुसार घ्या. जास्त व्यायाम प्रवास उपवास असल्यास आधी डॉक्टरांशी चर्चा करा. नेहमी तुमच्यासोबत त्वरित परिणाम करणारा ग्लुकोज सोर्स ठेवा आणि कुटुंबीय किंवा मित्रांना लो ग्लुकोज झाल्यास काय करायचे ते सांगा, जसे ग्लुकोज टॅबलेट किंवा ग्लुकोज सॅशे. तुमचे एपिसोड नोंदवा आणि फॉलोअपमध्ये सांगा. लो ग्लुकोजचा ट्रीटमेंट होऊ शकतो, पण वारंवार होणारे एपिसोड धोकादायक असू शकतात. त्यामुळे वेळेवर ओळखा आणि सतर्क राहा.